आणि यानंतर बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मध्य रेल्वेवर विशेष लोकल फेऱ्या असणार। विशेष लोकल सीएसएमटी ते कल्याण दरम्यान मध्यरात्री चालवली जाईल। मुंबई महापालिका प्रशासनाकडून नाल्यांच्या काठावरती उंच जाळ्या बसवण्याची योजना। आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश। त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार। ठाण्यात आर्थिक फसवणूक करणाऱ्या मांत्रिकाला गोव्यातून अटक करण्यात आली। काळी जादू, पूजाविधी आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा आमिष दाखवत 1,66,50,000ची फसवणूक। मांत्रिक मंजुनाथ शेट्टीला न्यायालयीन कोठडी सुनावली। वांद्रे रिक्लेमेशन, वरळी, आदर्शनगर आणि अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा। तिन्ही प्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळानं C&DA पद्धतीने निविदा मागवल्या। मुंबई मेट्रो 3चा प्रवास सुखद होणार। विद्यार्थी आणि पर्यटकांना भाड्यामध्ये 25% सवलत। नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डवरती सवलतीचे पास मिळणार। MMRC कडून योजना जाहीर। मीरा भाईंदरची 10 वर्षांच्या स्केटिंगपटू ध्रुविका राव राणेची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। DSO स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ध्रुविकाच्या ऐतिहासिक कामगिरीचे प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक। भिवंडीच्या वालकास या ठिकाणी भातसा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला। 20 वर्षीय मोईनुद्दीन याकूब मुन्शी यांचा बुडून मृत्यू। नदीमध्ये पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे बुडाल्याची माहिती। राज्यामध्ये स्मार्ट मीटर जोडणीने 1 कोटींचा टप्पा ओलांडला, तर गेल्या 2 महिन्यांमध्ये 20 लाख नवीन ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवल्याची देखील माहिती। आकडेवारीवरून अकोला आणि अमरावती विभाग मात्र या योजनेमध्ये अद्यापही पिछाडीवरच। आणि आता घडामोडी पुणे जिल्ह्यातल्या। पुण्यात भोंदूबाबानं महिलेवर अत्याचार करून 50 लाखांना फसवलं। कौटुंबिक वादावर तोडगा काढण्याचा आमिष दाखवून महिलेवर अत्याचार। भोंदूबाबा विरोधात स्वारगेट पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। पुणे शहरामध्ये उन्हाचा तडाखा वाढला। पुण्याच्या लोहगावमध्ये पारा 41 अंशांच्या वर। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज। पुण्यात 15 एप्रिल रोजी तापमानवाढीचा येलो अलर्ट जारी। भीमाशंकर मंदिरानंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर दर्शनासाठी बंद असेल। 3 महिने मंदिर बंद ठेवण्याचा प्रस्ताव आज बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल। संत ज्ञानेश्वर पालखीच्या भवानी पेठ मुक्कामाबाबतचा निर्णय लांबणीवरती। 8 दिवसांमध्ये बैठक। भवानी पेठेतील मुक्काम इतरत्र हलवण्यासाठी इतर जागेबाबतचा कुठलाही प्रस्ताव न आल्यानं निर्णय लांबणीवर। 1 मे रोजी अधिकृत निर्णय घेतला जाणार। कात्रज कोंढवा रस्त्यासाठी सक्तीचं भूसंपादन करण्यासाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून लवकरच या प्रस्तावास मान्यता मिळण्याची शक्यता। शहर अभियंता यांची ही माहिती। पुण्यात सिलेंडर टंचाईमुळे अंत्योदय धारकांना 62 रुपये दरात रॉकेल मिळणार। मात्र मागणीच्या तुलनेत अल्प पुरवठा झाल्यानं फक्त तालुकानिहाय रॉकेलचं वाटप केलं जाईल। पीएमपीच्या खालावलेल्या दर्जामुळे दर महिन्याला 1 लाख फेऱ्या रद्द। परिसर संस्थेच्या अहवालातून हा प्रकार समोर। प्रति लाख प्रवाशांमागे केवळ 222 बस उपलब्ध। खराब सेवेमुळे पुणेकरांची PMPML बस सेवेकडे पाठ। पुण्यात शेतीच्या कामासाठी गेलेल्या 2 तरुणांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला। नदीपात्रात पाण्याची विद्युत मोटार बसवत असताना शॉक लागून मृत्यू। 2 सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। आणि आता बातम्या इतर जिल्ह्यांच्या। नागपूर रेल्वे स्थानकावरती 51 दिवस प्लॅटफॉर्म तिकीट बंद राहणार। बांधकाम आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे वाढलेली गर्दी नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय। कोकणात पर्यटन हंगामाला सुरुवात। शाळा महाविद्यालयांना सुट्टी लागल्यानं पर्यटक कोकणात। रविवारी 23,000 भाविक गणपतीपुळ्याच्या दर्शनाला आल्याची माहिती। परभणीमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून मारहाण। परभणीच्या जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये 3 घांविरुद्ध गुन्हा दाखल। पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आणि यानंतर बातम्या इतर शहरांच्या। नाशिकमध्ये हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद। तापमान नाशिकमध्ये 39.5 अंश सेल्सिअसच्या वर। पुढील 5 दिवस उष्णतेची तीव्रता वाढणारच असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। मध्य रेल्वे मार्गावरती विना तिकीट प्रवास करणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले। मागील वर्षीच्या 41.90 लाख विना तिकीट प्रवाशांच्या तुलनेत यंदा फुकट्या प्रवाशांच्या संख्येत 10% वाढ झाली। पुण्यात आता 13 लाख वाहनांना अजूनही जुन्या नंबर प्लेट। वाहतूक विभागाकडून कारवाईचे संकेत। 5 वेळा मुदतवाढ देऊन देखील केवळ 11,18,849 वाहन चालकांनी उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट बसवल्या। तेरा लाख वाहनांना अजूनही जुन्याच नंबर प्लेट असल्यानं आता वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाण्याची दाट शक्यता। 5 वेळा मुदतवाढ देऊन देखील नंबर प्लेट बदलण्यात आल्या नाही। HSRPP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक असताना देखील जुन्याच नंबर प्लेट असल्यानं आता वाहतूक विभागाकडून कारवाईचे संकेत। 13 लाख वाहनांना अजूनही जुन्याच नंबर प्लेट असल्यानं या वाहनांवरती कारवाई केली जाण्याची दाट शक्यता।
नवीन नंबर प्लेट बसवणं बंधनकारक असताना देखील जुन्याच नंबर प्लेट